आता बातमी आहे महत्त्वाची बीडमधून। मराठा आंदोलक बीडमध्ये ओबीसींच्या आरक्षणाचा जी.आर. जाळतायत। 1994चा जी.आर. मराठा समन्वयकांनी जाळलेला आहे। अधिक माहिती घेणार आहोत। मोहसिन शेख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मोहसिन, काय अधिक माहिती? नक्कीच आपण बघतोय की कालपासून मराठा आंदोलकांकडून मोर्चाला विरोध होत आहे। काय भूमिका आहे आता, तुम्ही हे कोणतं जी.आर. आहे आणि काय करणार आहात? 23 मार्च 1994चा जी.आर. आहे आणि आम्ही आता तिथं माने कॉम्प्लेक्सच्या परिसरात जाऊन आम्ही ह्या जी.आर.ची होळी करणार आहेत। 23 मार्च 1994ला माननीय पवार साहेबांच्या सरकारच्या काळात हे आम्हाला आमचा हक्काचं आरक्षण ओबीसी बांधवांना वाटलं आणि आमच्या या 2 ऑक्टोबरच्या जी.आर.ला जर विरोध होत असेल तर आम्हाला सुद्धा 1994च्या जी.आर.ला विरोध करायचा अधिकार आहे। मग हा जी.आर. फाडायचा का जाळायचा का आम्ही आता काही वेळात ठरवणार आहोत। आमचे असं आहे की तुम्हाला ओबीसी मधून आरक्षण हवंय आणि तुम्ही ओबीसीचं जी.आर. कसं जात आहे? नाही, जी.आर. जाळायला म्हणजे आम्ही काय ओबीसीतून आरक्षण मागतोय? जी.आर. जाळायला म्हणजे आरक्षण थोडंच जाणार आहे आमचं एक। त्या जी.आर.ला विरोध म्हणून ह्या जी.आर.ला विरोध, त्यांनी बी जी.आर. जाळला ना आमचा जी.आर. जाळला। ह्या जी.आर. जाळला म्हणजे याच्यानुसार अनेकांना 2%, 5% आरक्षण वेगळं मिळालेलं आहे आणि ते जी.आर.वरच मिळालंय। मग ह्या जी.आर.ला विरोध होत असेल तर त्या जी.आर.ला विरोध करावा लागेल ना आम्हाला। आणि तुम्ही इकडे ओबीसी कोण आरक्षण मागताय, इकडे जी.आर. जाळताय? नाही, जी.आर. जाळता म्हणजे आमचा संविधानिक अधिकार आहे, आम्हाला लोकशाहीत आंदोलन करायचा अधिकार आहे। जी.आर. जाळतो म्हणजे ह्या जी.आर. मुळे तर आमचं वाटोळं झालं मराठ्यांचं। आमच्या हक्काचं आमचं आरक्षण दुसऱ्याला दिलं, जे हे पण नाही, हे आयोगाचं शिफारशी नाही। नोटीस दिली तुम्हाला, आंदोलन सांगितलं करू नका, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ। आम्ही फक्त 4 लोक आहेत, आम्ही हे आंदोलन नाहीच ना, फक्त जी.आर. जाऊन निषेध करायलो। भुजबळ इथं येणार आहेत त्याचा निषेध करायलो फक्त। आम्ही काय लोकशाही मार्गाने करायलो, आम्ही काय त्यांना विरोध नाही ना करायलो। आता तिथं का सभेच्या ठिकाणी थोडंच चाललो होतं आम्हाला अधिकार आहे एखाद्या ठिकाणी आंदोलन करायचं। आणि दुसरं आम्हाला एक सांगायचं की आता आम्ही जी भूमिका घेतली होती की नक्कीच आपण बघतोय की ही सगळी यांची भूमिका आहे आणि आंदोलन जे करतायत तर आम्ही हा जी.आर. जाळणार असल्याचं त्यांचं आपल्याला म्हणणं आहे। आणि ज्या पद्धतीने आमच्या जी.आर.ला विरोध केला जात असेल तर आम्ही तुमच्या जी.आर.ला विरोध करून आता थोड्या वेळात हा जी.आर. पेटवून दिला जाणार आहे। अगदी मोहसिन, आणि आपण बघतोय एक प्रकारे ओबीसी मराठा आंदोलक जे आहेत ते अशा पद्धतीनं एकमेकांच्या विरोधात कुरघोड्या करताना पाहायला मिळतात। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी मोहसिन।